जीवन हे माझ मोह मायेच खर सुख माझ हलसिद नाता तुम्हीच खर सुख माझ बिरुदेवा तुम्हीच करवीर तालुक्यात ऊसपुरली गाव उंचू माट्या टेकाला माझ्या हलसिद नाताचा टाव भोळा भक्त शरण जातो तुझ्या चरणावर भोळ्या भगताला देव तुझा आधार दिलं ज्ञान सार मला ज्ञान हे कलेच खर सुख माझ हलसिद नाता तुम्हीच खर सुख माझ बिरुदेवा तुम्हीच देवाय गडसिराचा माझ्या वास्याव गडखानाचा वरदास्त माझ्या शिरावर ताप मार डिंबाड्या ढोलावर
असणारे दामाजी पंधरा बाबा नीताच्या नियमाप्रमाणे मात्र त्याच वेळेला सेवा लागला उतर बाबा करायच्याच वेळेला जसा खडा करडा घेणाऱ्या संगतीला निघून जाणार चंद्रबागेला आणि आंघोळ सवळे करणार असणाऱ्या देवासाठी फुलं तोडणार मात्र त्याच वेळेला करडा भरून स्वतः त्या जागी आला जसा करडा भरून घेणार निघून जाणार देवाच्या रावळा देवळाला असणारा नीतीचा नेम चालू झालेला मात्र त्याच वेळेला नीतीचा नियम चालू झाला पहिल्याच वेळेला त्याच वेळेला जसं देवाची मनोभावी सेवा लागला होता करायला सेवा करत्या जागेला रे बाबा काय लागलेला प्रकार मात्र आता घडायला बाजूला काय झालं तर बाबा घडायच्याच जागी अरे आला पुण्या एका दिवसाला, पुण्या एका दिवसाला, दामाजीच्या वाड्याला नीतीच्या नियमाप्रमाणे रे बाबा अरे दामाजी पंत निघून आला घर वाड्याला भरला तांबे घेतला असणाऱ्या गळतीनं हाताला निघून गेली दरवाजाच्या तोंडाला मात्र त्याच वेळेला दरवाजाच्या तोंडाला जाऊन त्या दामाजी पंताच्या हातामध्ये द्यायच्याच वेळेला जसा तांब्या धरला हाताला चोळान चोळ लागला दादा भरायला निघून गेला आतल्या बाजूला अरे बसायला बसकार लागलं असणारं पाची पकवानाचं भोजन केलेलं असणारं ताट दिलं समोर मात्र आता बाजूला दामाजी पंताला स्वतः दिलं त्याच वेळेला जसं बाबा लागला होता जीवन खावणार तिरुपती झाला असणारे गोनाई माता लागली होती दामाजी पंताला बोलायला आहा सांगतो एवढा ऐकावं मात्र त्याच वेळेला बोलायच्याच वेळेला तुम्ही असणाऱ्या पंढरीच्या नाथाची असणाऱ्या देवा विठ्ठलाची 2-12 वर्षाला सेवा लागलायसा करायला मनोभावी सेवा करतासा कधी खंड नाही तुमच्या सेवेला पण असणाऱ्या गावाचा गाव नाव लागला आपला ठेवाला कारण बाळ नाही आपल्या पोटाला धनी नाही आपल्या वंशाला मात्र त्याच वेळेला बोलायच्याच वेळेला हे बोलायला लागली
असणाऱ्या भल्या दामाजी पंताचा भला नेम चालला अरे भल्या पाटे उठायचा खडा करणार सांगितला आणि गुंजाचा विमानाची मात्र आता फिराला नदी काठाला जायला आणि आंघोळ सवळ दामाजी पंताने केलं त्याच वेळेला सर बाबा आंघोळ सवय लागला होता करायला देवाच्या पूजेसाठी पाणी लागला होता घ्यायला निघून गेला पुष्कळ मात्र आता वागला पुष्कळ मागेला जायला आणि फुलं लागला होता बाबा तोडायला जसं लागला देवाच्या पूजेसाठी फुलं लागला होता तोडायला कंडा लागला होता भरायला अरे वरून घातला निघून गेला देवाच्या मात्र आता रावळाला वाटेचा निघून गेला होता पंढरपुराला आणि देवळाच्या रावळाला त्याच वेळेला अरे देवा ह्याच्या रावळाला देवा ह्याच्या रावळाला लागलेला प्रकार मात्र आता घडायला दामाजी पंत लागला होता वाटत चालायला निघून गेला देवळात त्याच पहिल्याच देव गाला जसं बघा विठ्ठलाच्या रावळा देवळाला गेला देवाच्या जवळ गेला देवाचं रावळ देऊळ पाहिजे मात्र आता झाडायला झाडली धरली हाताला रावळ देव स्वतः झाडायला झाडून झाल्यावर शिळी पूजा देवाला उत्तर त्याच वेळेला जसं बाबा झाडणी धरलेली हाताला देवाचा आडवं उभा रावळ लागला होता झाडायला रावळ देऊळ झाडलं शिवी पूजा लागला मात्र आता उतरायला शिळी पूजे उतरायला आणि ताज्या पाण्याचा देवाने सीताला मारला त्याच वेळेला ताज्या पाण्याचा शिता लागला होता मारायला देवाला आणलेली फुलं लागला होता घालायला देवाची लागला होता पूजा करायला विचार मनाचा केला देवाची काकड आरती लागला मात्र आता करायला त्याच वेळेला देवाड्याच ह्या वेळेत देवाड्याच ह्या वेळेत देवाड्या ह्या प्रेमात देवाजवळ गेला दोन्ही गुडघा लागला टेकायला मनोभावी दर्शन लागला मात्र आता
घ्यायला लागला होता दर्शन घ्यायला आणि आटू झाला होता कुणाला त्याच वेळेला कसं दर्शन घेणार इतक्यात आटू झाला कुणाचा आपल्या घरतीने सांगितलेल्या गोष्टीचा देवाकडे साकडं मागायला सांगितलेलं कारण पुत्र नाही आपल्या पोटाला धनी नाही आपल्या वंशाला मात्र त्याच वेळेला सामाजिक पंत लागला होता देवाला विणवाय त्याच वेळेला सामाजिक पंथाला सुद्धा कोणं पडलं बर कारण पुत्र नाही आपल्या पोटाला बर मुलगा जरी वंशाचा देवा असला तरी मुलगी दोनकडची पंथी आहे बरोबर आहे का नाही कारण किती जरी मुलग्याला साठवून ठेवलं मुलगा आपल्या फक्त इकडे पुरताच आहे लग्न झालं म्हणतात लग्न झालं की आपल्या बापाने किती मिळवून ठेवले याच्यावरच त्या मुलग्याचे लक्ष असते पण मुलगी तसं नसते हो असणाऱ्या आई बापाच्या सुखात दुःखात कायम सदैव राहणार म्हणून लेकीची माया ही आपण असत्या जास्त असते म्हणून काय म्हणलं माहित आहे काय वरणो मी लेकीच्या गुणाला कसं वरणो मी लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही रे कुणाला काय वरणो मी लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही रे कुणाला मुलगी उतार करी दोन घराचा मुलगा जरी मोठा जेव्हा असा तो कुठपर्यंत जो पुत्र आपल्या बापाने मिळवून ठेवले तिथपर्यंत मुलगी तसे नसते माहेरला आले दोन शब्द गोडीने बोलले की मला समाधान वाटतं असणाऱ्या चोळी काकणाची सुद्धा अपेक्षा नसते म्हणून मुलगा चिटकून बसतो पैशाला मुलगा चिटकून बसतो पैशाला लेकी वाणी माया नाही रे कुणाला काय वरणो लेकी वाणी माया नाही रे कुणाला आपल्या मायाला आपल्याला एक धावून येते बाबा कार्यक्रम चाललाय चोरी काकाने मिळणार तो कधी अपेक्षा आलेला नसते सुखात असते दुःखात असते आपले लेख सदैव आपल्या माहेरला येत असते म्हणून जशी पुरणाची पोळी सणाला तशी पुरणाची पोळी सणाला लेकी वाणी माया नाही रे कुणाला काय वरणो मी लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही रे कुणाला
आता घडायला दामाजी पंच लागला होता देवाची पाया पडायच्याच वेळेला आटू झाला असणाऱ्या करतीनं बोललेला शब्दाचा कारण पुत्र पाहिजे आपल्या वंशाला म्हणून करता देवाकडे साकडं लागला होता घालायला हा देवा सांगतोय का त्याच्या दिवसाला मात्र त्याच वेळेला लागला होता काकडा घालायला देवा विठ्ठलाला संकट पडलं होतं पहिल्या सत्ययोगाला तेव्हा 12 वर्ष झालं नीतीच्या नियमाप्रमाणे रोजीच्या रोजानं सेवा लागले तुझे मनोभावी करायला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही देवा तुझ्याकडे मी कधीच करायला पण आजच्या दिवसाला सांगतो एवढा ऐक मात्र त्याच वेळेला देवा विठ्ठलाला विणवायच्या पहिल्या सत्ययोगाला देवा धनी नाही माझ्या दुसरे बाबा पुत्र नाही पोटाला धनी नाही वंशाला गावाचं गाव लागले मला नाव ठेवायला म्हणून करता लागला होता मला हा देवा सांगतोय का तुझ्या दिवसाला पुत्र पाहिजे माझ्या पोटाला मात्र आता दिला होता देवा विठ्ठलाला स्वतः बोला त्याच वेळेला दसऱ्या बाबा विचार मनाचा केला साखर लागला घालायला मनोभावी देवाचं दर्शन घेतलं माघारी लागला फिराय मात्र त्याच वेळेला माघारा फिरला त्याच वेळेला Oh, Takel! Oh, Papa! काय लागल्याला दादा प्रकार मात्र आता घडायला देवा विठ्ठलाला कानाला उतर बाबा बोलायच्याच वेळेला जसं मनोभावी लागला साकडे घालायला विचार मनाचा केला देवाला लागला होता संकट घातलं पुढचा पुढा माघारी फिरला निवड बोन दाखवलं निघून गेला आपल्या 3 वर्षाच्या कुपीला मात्र त्याच वेळेला 3 वर्षा कुपीला गेला आणि दामाजी बंद कानाला उतर बोलायच्याच वेळेला जसर बाबा नेताच्या नेमाने असणाऱ्या घरतीने भरला तांब्या धरला दादा हाताला निघून आली दरवाजाच्या तोंडाला भरला तांब्या घेतला हाताला चुळाने चुळ लागला दामाशी भराय मात्र त्याच वेळेला चुळाने चुळ भरायला आणि निघून गेला होता त्याच वेळेला जसर बाबा बसायला बसकार लागलं बसकारावर बसायला असणारा 5 पकवानाचं भोजन लागला होता खायला विचार मनाचा केला घरात लागली दामाजीला काय मात्र आता बोलायला आली होती बोलायच्या पहिल्या सत्ययोगाला बोलायला लागला वर सांगायला लागली दामाजीचा यावे
सुधाकर तिला बोलायला अगं बाई तुझ्या सांगण्याप्रमाणे देवाला साकडे घातले मात्र त्याच वेळेला झाला होता बोलायच्याच वेळेला पण रे बाबा हे पाठीमागल्या बाजूला चिंता पडलेल्या सोन्या काशीच्या साधूला देवा भेटला अरे बाबा निताच्या नियमाप्रमाणे 2-12 वर्ष झालं असणारा दामाचे पण शेवा लागला माझी मात्र आता करायला झाला होता देव विठ्ठल विचार करायला त्या पहिल्या सतयोगाला जसं रे बाबा भगताने कधीच काय नव्हतं मागायला पण आजच्या दिवसाला रे बाबा मागोय ते मागितलं त्याचं कोड पाहिजे काढायला लागला होता विचार मनाचा मात्र आता करायला देव विठ्ठल आला होता विचार करायच्या पहिल्या सतयोगाला कारण देवाची जर भक्ती मनापासून केली तर बरोबर आहे देव सुद्धा देतोय दगडा सुद्धा माणसाला देव दिसतोय येणार. पण असल्या कामापुरतं जर देव म्हणतोय तर तो कधी कारण होणार नाही गरज संपली की माणूस आणि जत्रा संपली की देव कधीच बदलायचा नसतोय बरोबर आहे का बरोबर नाही आहे. कारण देवाची मनोभावी सेवा केली तर देव कुठं संकटात उभा राहतोय उभा राहणार सत्य मनात जर भाव नसला तर देव मला भाव अजिबात कधी पावणार नाही म्हणून अरे मने नाही भाव रे देवा मला भाव देव बाजाराचा भाजीपाला नाही रे भेटायचा नाही रे देव बाजाराचा भाजीपाला देव
भरभरून देतोय देणार की? भले असले देताना देऊन पण बघतोय बर देताना एवढं देतोय की सांभाळता येत नाही आणि घेताना असं घेतोय की व्याजा सकट घेतोय म्हणून कुठली पण गोष्ट असू दे पैसा अडका असू दे देवाण दिलेली कला असू दे कारण तुला मला कला दिल्या घरी गाण्याची जगाची कारण का देवाण देताना इतके दिले की देवाण देताना दिले कारण तुला मला सुद्धा कला दिल्या म्हणून अरे देवाने मला दिली या कला देताना दिली अशी भरभरून मी जपतो या मन भरून हे गडचिदाचं नाव मी घेऊन जपतो या मन भरून हर्षदाचं नाव मी घेऊन देवर माझा निर्मळ मनाचा त्यानं ठेवलंय मला पोटा संग धरून मी जपतो या मन भरून हे गडचिदाचं नामुकी घेऊन जपतो या मन भरून अवघड काळाचं नामुकी घेऊन मला जागा मिळू दे देवा तुझ्या पायापाशी 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 केला काय लागल्याला दादा प्रकार मात्र आता घडायला दादा माझी पंत देवा विठ्ठलाला लागला होता बाबा विचारा त्याच वेळेला जसं रे बाबा चिंता पडेली भगवंताला असणारा देवा विठ्ठलाला काय करायचं रे बाबा भगतानं कोड टाकले आपल्याला मात्र त्याच वेळेला का कोड पाहिजे काढायला देव विठ्ठल लागला होता विचारा कराय त्याच वेळेला जसं रे बाबा विचार लागला होता करायला काय पण पाहिजे करायला पण असणाऱ्याच्या भगताचं कोड पाहिजे सोडवायला धनी पाहिजे वंशाला मात्र आता दियाला देवा विठ्ठलाने विचार केला होता मनाला त्याच वेळेला जसं रे बाबा विचार लागला होता करायला आता काय करायचं कुणीकडे जायचं चिंता पडली देवा विठ्ठलाला भरून करता भरून घेतला कुणाला आपल्या मात्र त्याच वेळेला जाताना माझा ढोल घेताना आमची पाडाव झाली 2 ढोल शेताचा माझा व्हिडिओ कट केला Yeah.
बाबा विचारला हाचा केला काय लागल्याला दादा स्वतः प्रकार मात्र आता घडायला सांगा जेव्हा विठ्ठलाने विचार केला होता बाबा मनाला काय झाला होता बोलायच्याच वेळेला दसरा बाबा साकडं पाहिजे काढायला म्हणून करता हा काय लागला होता मारायला आपल्या वाहनाला म्हणजे त्या गरुड पक्षाला मात्र त्याच वेळाला जसं का गरुड पक्षाची स्वतः जोडी निघून आली होती देवा विठ्ठलाच्या जवळ त्याच वेळेला जसं रे बाबा कशाच्या कारण गुरुन माझ्या हा काळे मारले काहीतरी संकट पडला असेल काहीतरी फोड पडला असेल असणाऱ्या पण मात्र आता नगराला ती गरुड पक्षाची स्वतः जोडी निघून आली होती त्याच वेळेला निघूनच